पारोळा येथे मानवता आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरणारे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले. श्री रामानंदाचार्यजी नरेंद्रचार्यजी संस्थान यांच्या वतीने येथील कुटीर रुग्णालयात जीवनदान महाकुंभ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हे महादान असून रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. संस्थानामार्फत राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांमुळे गरजू आणि गंभीर रुग्णांना मोठा दिलासा मिळतो. मानवता सेवा करण्याचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. श्री जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्रचार्यजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी टायगर स्कूल व प्रवक्ता अकॅडमीचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया करणारे रुग्ण, प्रसूती दरम्यान अडचणीत असलेल्या माता तसेच थॅलेसेमिया आणि कॅन्सरसारख्या गरजू रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते, असे सांगितले. अशा रुग्णांसाठी रक्तदान शिबिरे खूप मोठी योगदान ठरतात, असेही ते म्हणाले. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत चाललेल्या या शिबिरात 37 रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे येत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात करण्यात आला. रक्त संकलनासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले. सेवा समिती व स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे हे रक्तदान शिबिर यशस्वी ठरले. जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज नानीज धाम यांच्या वतीने मागील 10 वर्षापासून पारोळा शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन होतं. ह्या वर्षी पण महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आज जो नरेंद्रचार्यजी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त इथल्या शाखेने रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. आणि हे रक्तदान शिबिर आपल्या सरकारी दवाखान्यातल्या ब्लड बँकेला जातं आहे, जेणेकरून आपल्या सरकारी दवाखान्यामधनं जे लोक गरजू रुग्ण तिथे जातात, जळगावला जातात, त्यांना सहज उपलब्ध होईल असं हे. त्याच्यामुळे हा दुहेरी फायदा आहे आमच्या सरकारी दवाखान्याला पण, आणि एक चांगली उपलब्धी होते की लोकांना रक्तदान श्रेष्ठदान करण्यासाठी पण हे होतं आहे. आणि हा त्यांचा नेहमीचा क्रम आहे. तसंच त्यांची ॲम्ब्युलन्ससुद्धा आमच्याकडे चालू आहे. तर हा आरोग्य खात्यात ह्या नानीज धाम प्रतिष्ठानाकडनं ही दुसरी सोय रुग्णांसाठी आणि परवावासियांसाठी की त्यांनी मागे 1 डिसेंबर 2024 ॲम्ब्युलन्स पण उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे रुग्णांचं प्राणसुद्धा वाचवलं जात आहे. आणि ज्या रुग्णांना रक्ताची गरज पडते त्या रुग्णांसाठी ह्या सर्व प्रतिष्ठानाकडनं आणि यांच्या सर्व स्वयंसेवकांकडनं रक्ताची उपलब्धता करून देते. हा दुहेरी फायदा या कॉटेज हॉस्पिटलला आणि आपल्या एकंदरीत सर्व समाजाला आहे.